सिक्वेन्स सांगतो ना हा लक्षात आला हा आता काय करा सुपारी घ्या सरळ आणि उलट अशी ओवाळा एकत्र तिला बरोबर सोनं घ्या सोनं गणपतीला फक्त स्पर्श करायचं हात नाही बोलणार सावकाश स्पर्श करा फुलांना स्पर्श करा हा बस कुठेही स्पर्श करा ठीक आहे आता दिव्याने ओवाळा दिव्याने सोनं नका ओवाळा दिव्याने ओवाळा बस आता ते ताटातलं सुपारी आणि सोनं काढून त्यात अन्नात ठेवा आणि हे ताट गुरुजींकडे हा आता ते त्यानंतर डोक्यावर अक्षता टाका डोक्यावर अक्षता टाका सुपारी घ्या दोघांवरून सरळ आणि उलट एकत्र मोठा करून करा बरोबर आता सोनं दोघांच्या कपाळी लावा बरोबर आता निरंजन आपण तामण वाढ बरोबर तामण काय करा बाजूला ठेवा आता काय करा हात पुसून घ्या एकीने कुठेतरी दोघांच्या हातावर साखर द्या बघा हे बरोबर एक समोर मागे थोडी करते साखर दोघांच्या हातावर थोडी थोडी द्या वाटी ठेवा तिथं साखर खाऊ टाका ताई तुम्ही त्यांना हळदी कुंकू लावा दोघी नाही लावा बसूनच आणि मग दोघांच्या नारळाला कुंकू लावा यांच्या हातात एक द्या त्यांच्या हातात एक द्या नारळ देतो आता दोघांनी बसूनच नमस्कार करायचा बसूनच साखर दिली का त्यांच्या हातावर
इको खूप त्याचा स्ट्रॉंग केलेला आहे त्याच्यामुळे ते घुमतोय आवाज सगळा कृष्णात्रेय सिद्धार्थ शर्मा सपत्नी विश्वामित्र उभे राहा तुम्ही आता सुपारी अत्री
प्रतीक पायस कुठे पायस पायस भगवान गुरुजी हे त्यांना द्यायचं ते तृतीय
Om
Hare
एकाडवे जना तथा
सदावती राम मंदिर आहे ह्या जागेमध्ये येऊन यंदाच्या वर्षी 75 वर्ष पूर्ण होतील. ते पहिल्यांदा नारायण पेठेत मूर्ती होत्या. आमच्या पूर्वजांना त्या नर्मदा किनी मिळाल्या. त्यांना स्वप्न दृष्टांत दिला प्रत्यक्ष रामप्रभूंनी आणि त्यांनी त्यांच्या घरी घेऊन जा आणि मंदिर बांधा असं सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी त्या पुण्यात आणल्या आणि काही थोड्या काळानंतर त्या नारायण पेठेमध्ये लोकमान्य टिळकांच्या वाड्याच्या पाठीमागच्या बाजूला वाडा होता. त्या ठिकाणी त्या स्थापन केल्या. गोंधळेकर महाराज विश्रांतीसाठी येत होते. माझ्या सासऱ्यांचा जन्म सुद्धा गोंधळेकर महाराजांच्या प्रसादाने झालेला आहे. आता इथे यंदा त्याला 75 वर्ष म्हणजे 48 सालचा जो पाडवा झाला त्या दिवशी या मूर्ती इथे आल्या आणि तेव्हापासून उत्सव सुरू होतो. सुरुवातीला लहान प्रमाणात आणि त्यांच्या भक्तीने हे मंदिराचा सगळा हा व्याप एवढा वाढलाय. ते केवळ त्यांच्या पुण्यामुळे आहे आणि ते आमच्या पाठीशी आहे. ही आमची सतत भावना आहे. त्यांची पुण्याई आमच्या पाठीशी आहे. त्याच्याबरोबर स्वतः श्री रामप्रभू हेही आहे. रामप्रभूंना इकडे आणण्याच्या आधी सुद्धा जागा नियोजित करताना रामप्रभूंनी माझ्या सासऱ्यांना दृष्टांत दिला की मला मारुतीच्या समोर घेऊन जा आणि मग जागेची शोधाशोध करताना हे माडीलाल यांची जागा ही विकत घेतली. मग इथं सगळं ह्या मंदिराचं प्रगती सुरू झाली. ते यंदाच्या वर्षी 75 वर्षानिमित्त काही कार्यक्रम करावे अशी इच्छा मनामध्ये आली आणि प्रेरणा प्रभूंनी अशी दिली की त्या श्री रामचरित्र हे पहिल्यापासून शेवटपर्यंत यज्ञाच्या भोवती गुंडाळलं गेलं आहे. स्वतः रामप्रभू हे नारायण म्हणजे यज्ञच आहे, अग्नी आहे. त्यामुळे हे 7 प्रकारचे यज्ञ आम्ही करायचं ठरवलं आणि आम्ही करायचं ठरवत नाही, ते ठरवतात आणि आम्हाला प्रेरणा देतात. त्याच्याप्रमाणे पहिला विष्णुयाग झाला अधिक महिन्यामध्ये. दुसरा श्रावण महिन्यामध्ये गणेश याग झाला. आता हा नवचंडीचा तिसरा. याच्यानंतर दत्तयाग आहे. मग सौरयाग आहे. या सौरयागाची योजना 22 जानेवारी ज्या वेळेला अयोध्येला रामप्रभूंची स्थापना होणार आहे त्या वेळेला करायचा मनात माणूस आहे. करता करिता श्री रघुनाथ आणि त्यानंतर राहील रुद्रयाग आणि हनुमंत याग असे हे याग योजले आहे. या ठिकाणी प्रत्येक आलेला भाविक हा अत्यंत
प्रसन्न होऊनही समाधानाने जातो असा सगळ्यांचा अनुभव आहे तो त्या रामाच्याच कृपेने. आणि गोंदवलेकर महाराजांच्या ह्या पादुका ज्या आहेत ह्या त्यांनी स्वतः वापरलेल्या पादुका आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या चैतन्याचं मूळ या ठिकाणी आहे. 3 दैवत, एक रामप्रभू, गोंदवलेकर महाराज, समोर हनुमंत आणि ह्या खेळी स्वतः श्री समर्थ रामदास स्वामींच्या पादुका या दरवर्षी या ठिकाणी येत असतात. 10 दिवस त्यांचा यंदा मुक्काम आहे इथे. त्यामुळे सगळ्यांनी सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहून दर्शन घ्यावं, आनंदित व्हावं आणि समाधानी व्हावं ही त्या प्रभूची प्रार्थना आहे. मातृशक्ती संस्था जी आहे त्याच्यातर्फे या ठिकाणी काली तांडव नावाचा कार्यक्रम करायला पूर्वाताई आणि वृषालीताई ह्या उपस्थित आहेत. आता सगळ्यांनी आपण तेही ऐकू आणि आनंदाने सगळ्या भाग घेऊ. डॉक्टर काशी आणि राजेश्री खटावकर यांचा याच्यामध्ये फार मोठा सहभाग आहे. किंबहुना त्यांच्याच पुढाकाराने हा कार्यक्रम झालाय. राजेश्री खटावकरचा छोटा नातू हा आता शंखनाद करणार आहे. तेव्हा सगळ्यांनी त्याला प्रोत्साहन द्या आणि त्याला आशीर्वाद द्या. थोडीशी आमच्या संस्थेची माहिती सांगते. फाउंडेशन फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट मातृशक्तीद्वारा शैक्षणिक मूल्य संस्कार आणि पूर्ण विकास संस्था या संस्थेच्या माधुरीताई सहस्त्रबुद्धे यांनी ही संस्था स्थापन केली. संस्थेचा उद्देश आहे वसुधैव कुटुंबकम. मदर फाउंड्री असे निरनिराळे उपक्रम या संस्थेद्वारे चालवले जातात. हे विश्व एक कुटुंब असून परिवार असून कुटुंबातील मातृशक्ती माता व त्यांची मुले यांचा आध्यात्मिक, शैक्षणिक, बौद्धिक असा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने ही संस्था स्थापन झालेली आहे. महिलांचे अनेक सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक प्रश्न या संस्थेद्वारे सोडवले जातात. तसेच मुलांवरती चांगले संस्कार व्हावे व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ही संस्था जागतिक स्तरावर 20 देशांमध्ये कार्यरत आहे. संपूर्ण विश्वातील लोकांना निरामय व चांगले आरोग्य लाभावे म्हणून शिवतांडव स्तोत्र पठणाचा स्तुत्य उपक्रम सुरू करून या संस्थेने सुरुवात केली. करोनाच्या काळामध्ये 8 मार्च 2021 रोजी जागतिक महिला दिनाच्या दिवशी 1000 महिलांच्या उपस्थितीत वाराणसी येथे गंगेच्या किनारी मोठ्या दिमाखात शिवतांडव स्तोत्र पठणाचा कार्यक्रम संपन्न झाला. एप्रिल 2022 रोजी रामेश्वरम धनुष्यकोडी येथे रामतांडव स्तोत्र पठण करण्यात आले. 19 जानेवारी 2023 रोजी कलकत्ता येथे कालीतांडव स्तोत्र पठणाचा कार्यक्रम झाला. दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये शिवतांडव स्तोत्र पठण, रामनवमीला तसेच अश्विन महिन्यामध्ये रामतांडव स्तोत्र आणि पौष महिन्यामध्ये कालीतांडव स्तोत्र पठणाचे कार्यक्रम पुण्यातील तसेच भारतामधील विविध शहरांमध्ये संपन्न होत असतात. आता 9 जानेवारीला 2024 रोजी हनुमान तांडव स्तोत्र पठणाचा कार्यक्रम कर्नाटकातील हंपी येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण भारतातून जवळजवळ 1200 महिला उपस्थित राहणार आहेत. आज आम्हाला आपल्या मंदिरामध्ये धनत्रयोदशीच्या सुमुहूर्तावर नवचंडीचा होम सुरू असताना कालीतांडव स्तोत्र पठण करण्याची संधी दिली त्याबद्दल संस्थेच्या वतीने मंदिराच्या मुख्य अधिकाऱ्यांचे मी आभार मानते. धन्यवाद.
कल्पलता कामदेव
पावे त्याला भवानी आई तुळजा पाहिन तुला
परम उदार तुम्हें वंदन हो, लाख लाख बार तुम्हें वंदन हो। जीवन हमारा प्रभु मंगलमय हो, हृदय हमारा प्रभु ज्योतिर्मय हो। जीवन हमारा प्रभु मंगलमय हो, हृदय हमारा प्रभु ज्योतिर्मय हो। जय हो जय हो जय हो जय हो जय जय हो जय हो जय हो जय हो हे कुल देवता जय नवसाला पावनी गाई नवसाला पावनी नवसाला पावनी गाई नवसाला पावनी कशी करेना कशी करेना सजन तो बड़ी काली नवसाला पावनी गाई नवसाला पावनी नवसाला पावनी गाई नवसाला भगवत भरला सोन केशरी शालू सदना सोन केशरी शालू सदना ओले श्रीफळ होती ठेविता दयामयी हसली ओले श्रीफळ होती ठेविता दयामयी हसली नवसाला पावली गाई नवसाला पावली नवसाला पावली गाई नवसाला पावली कशी करेना आज अचानक झोपडी आली कशी करेना आज अचानक झोपडी आली नवसाला पावली गाई नवसाला पावली नवसाला पावली गाई नवसाला पावली हृदयाचा चौरंग मांडला हृदयाचा चौरंग मांडला कधी बसवले जगदंबेला हृदयाचा चौरंग मांडला कधी बसवले जगदंबेला नक्षत्राच्या कवड्या गुंफून माळगळा घातली नक्षत्राच्या कवड्या गुंफून माळगळा घातली नवसाला पावली गाई नवसाला पावली नवसाला पावली गाई नवसाला पावली उदे 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 विद्याधरला झालो उघडा विद्याधरला झालो उघडा पूर्ण चेतला प्राण काकडा पूर्ण चेतला प्राण काकडा तुम्ही जगाचा वेळ जोडला आनंदे गोंधळी तुम्ही जगाचा वेळ जोडला आनंदे गोंधळी नवसाला पावली गाई नवसाला पावली नवसाला पावली गाई नवसाला पावली उदे 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 गंजू लागले देवी संबर उदे 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 गंजू लागले देवी संबर उदे उदे गरंगे गोंधळ उदे उदे गरंगे गोंधळ सुवर्ण नागिन नाचत उडत आकाशी चालली सुवर्ण नागिन नाचत उडत आकाशी चालली नवसाला पावली गाई नवसाला पावली नवसाला पावली गाई नवसाला पावली कशी करेना आज अचानक झोपडी झाली कशी करेना आज अचानक झोपडी झाली नवसाला पावली गाई नवसाला पावली नवसाला पावली
दुर्गोपति गौरवे तदा चत्वारि शृङ्गात्रयो अस्य भागाद्वे शीर्षे सप्तहस्ता सोमस्य त्रिधा रथो वृषभो रविर्महोरेणो कल्याणवीर्या धामन्ते विश्वं भुवनमदिर्गमन्दर्गामदे लक्ष्मीकान्तरायुधे अपावदे केतविधेया भूतन्दगर्जामतो वर्तन्दविधे पुरोहितं यज्ञस्य मृत्या पूर्वे
राज्य में पुत्र जमान वदी जमान आदि में राज में घराज में राज में राज में भरदार में भरदार में भारत में अग्नि में करण में प्राण में दिस में जो में पर रूप में योनि में तेरे के बंदा में बेसा में तो में में जो में जान में दबा में में प्रदन में हो राज में यते में आकाश में वंशाश में दवे में तवाज में दाविद में दाविद में Pro
जय समर्था श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरु नाथा जय देवा गालिंदो टांगण वंदीन करुणा डोळ्याने पाहिल रूप तुझे प्रेमे अलिंगिन अनन्य पूजित भावे ओवाळी म्हणे नमः त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव सर्वं मम देव त्वमेव वाचा प्रसिद्धिर्वा विद्यात्मना वा प्रभुने स्वभावा करोमि यत् सर्वं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं देवं महानारायणं वासुदेवं हरिं विरं हरं गोविन्दं नमः हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे हरे राजाधिराज रामचंद्र भगवान की सीता माता की महारुद्र हनुमान की जय जय रघुवीर समर्थ दर्बाणि प्रथमान्यासन्न देहनागं महिमानसनन्देन्द्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय साहिने नमो भयं वै श्रवणाय गुरुमहे समे कामान् कामकामाय वैयं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं मौज्यं स्वराज्यं वैराज्यं परमेष्ठ्यं राज्यं महाराज्यं आधिपत्यमयं सुबन्धमर्यायि स्यात् सार्वभौमः सार्वविराट् दिव्य समुद्र पर्यन्ताय एकराणि देवी रप्पेश श्लोको अभिगे दोमर रामनिवे नारो मरतस्यामतमे अभिज्ञस्तनामप्रे विश्वे देवा समासदेहि ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओम दाशरथाय विद्महे सीतावल्लभाय धीमहि तन्नो रामचन्द्रः प्रचोदयात् ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम आञ्जनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि तन्नो हनुमन्तः प्रचोदयात् ओम सच्चिदानन्दाय विद्महे पूर्णबोधाय धीमहि तन्नः सद्गुरुः प्रचोदयात् सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा गुणवंता अनंता रघुनायका मागणेची आता जय जय रघुवीर समर्थ नमो नमः संकल्पित होमाग्येन कर्मणा भगवान् परमेश्वर प्रीयताम परिपूर्णमन्यः सौर्या प्रदत्त कर्मणा दण्डदादित्यर्थं पूर्णफलप्राप्त्यर्थं कर्मकर्ते आचार्याय निष्ठेयद्वारा सर्वत्व प्रदानम् अन्येभ्यो ब्राह्मणेभ्यः यथासम्भवं दक्षिणा प्रदानं च करिष्ये सगळ्या गोष्टींना उद्देशून जमिनीला हात टेकून नमस्कार करा नमो नमः नमो सकलाराधने त्वरितमत्वात् सकलाराधने त्वरितराज्यराधन भूताया विश्वस्या भवराजने नमस्कार करा रुद्ररूपिण्ये नमः सर्वजनाते नमस्कारं समर्पयामि आवाहित प्रधाने मंडल देवता पुरुषोम कल्याण अष्टाभिषक्तीभिः सह हे या कुलदेवीचं स्मरण करून देवी आपल्या शरीरामध्ये वास करून आहे असं कल्पना करा त्यांना प्रतिमा धान्य कलश अधिकारीने आचार्याय दाते दोघांनी म्हणा नम बघा ना कॅमेरा समोर कसं म्हणायचं आणि देशकालादी घट्ट धरून ठेवा अनुसारतः आचार्य ब्राह्मण सहाय्येन चंडी होम आज्ञेन कर्मणा सर्व पाप पापहरणा सर्व शुभफलदाता आयु आरोग्य क्षेमादि प्रदाता च परमेश्वर स्वरूपी महाविष्णु प्रियता
व्हिडिओ चालू आहे ओ या मंदिराच्या मूर्ती इथे येऊन या ठिकाणी येऊन यावर्षी 75 वर्ष पुरी होती. हे अमृत महोत्सव म्हणून आम्ही सगळं साजरं करायचं ठरवले. यावर्षी दर थोड्या दिवसांनी काही कार्यक्रम करावे या विचाराने सतत डोक्यात विचार असताना प्रभू रामचंद्रांच्याच प्रेरणेने अशी एक कल्पना मनात आली की रामप्रभूंचं चरित्र हे पहिल्यापासून जन्माच्या आधीपासून तसंच सीतामाईचंही जन्मांच्या आधीपासून यज्ञाशी निगडित आहे ते शेवटपर्यंत. तेव्हा आपण जर का असे थोड्या 1.5-2 महिन्यांनी असे वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ केले, 7 प्रकारचे यज्ञ केले, तर एक वेगळाही उपक्रम आणि रामप्रभूंना आवडेल असा हा उपक्रम वाटला. ह्या दृष्टिकोनातनं हा कार्यक्रम सुरू झाला. हे मंदिरातले रामाच्या मूर्ती नारायण पेठेत होत्या. लोकमान्य टिळकांच्या पाठीमागचा जो वाडा त्या ठिकाणी हे मंदिर जरी नव्हतं, घरातच मूर्ती होत्या, पण जागा अपुरी पडायला लागली. त्यामुळे ह्या ठिकाणी त्या हलवायच्या कुठेतरी म्हणून जागा बघत असताना रामप्रभूंनी माझ्या सासऱ्यांना दृष्टांत दिला की मला मारुतीच्या समोर घेऊन जा म्हणून ह्या मूर्तींच्यासाठी जागा शोधताना ही जागा कळली. ह्या मूर्तींची स्थापनासुद्धा सुरुवातीला आमच्या पूर्वजांना जवळजवळ 15व्या शतकामध्ये पूर्वज नर्मदा प्रदक्षिणेला गेलेले असताना कुंभोज या ठिकाणी स्वप्नदृष्टांत देऊन सांगितलं की या ठिकाणी मोठ्या भूकंपामध्ये मी जमिनीखाली गाडला गेलो आहे, तो तू मला बाहेर काढ आणि तुझ्या घरी नेऊन मंदिर कर. त्यानुसार त्या आज्ञेनुसार नर्मदा मातेच्या मदतीने त्या मूर्ती काढून ते इथे घेऊन आले आणि मंदिर केलं. सुरुवातीला असं आम्हाला कळलेलं आहे की नाना पेठेत हे सगळे वस्तीला राहत होते. त्याच्यानंतर ते नारायण पेठेत कालांतराने आले. त्या मधल्या काळातला इतिहास अजून आमच्याकडे आलेला नाही आहे. पण हे जे मंदिर नारायण पेठेत होतं त्या ठिकाणी गोंदवलेकर महाराज स्वतः विश्रांतीसाठी येत होते असं ज्यांनी तो आमचा वाडा विकत घेतला त्यांच्याकडनं आम्हाला ह्या गोष्टी कळल्या. त्याच्यानंतर हा एक कसा योग असतो. माझ्या सासऱ्यांचा जन्मसुद्धा महाराजांच्या प्रसादाने झालेला आहे आणि त्यांच्या इतका निस्सीम भक्त आणि पुण्यपुरुष मी तरी आजवर पाहिलेला नाही आहे. अतिशय प्रेमळ अशी व्यक्ती. कधीही माझ्या इतक्या वर्षांमध्ये कधी मी त्यांना रागवलेलं सुद्धा पाहिलं नाही. त्याच्यामुळे त्यांची पुण्याई आणि त्यांच्या आशीर्वादाने हे आता इथे सगळे कार्यक्रम होत आहेत अशीच माझी तरी आणि माझ्या कुटुंबियांची धारणा आहे. आता ह्यानुसार ह्या यज्ञ करायची जी कल्पना आहे त्यानुसार पहिला यज्ञ आम्ही अधिक महिन्यामध्ये विष्णुयाग करावा अशी आमचे जे गुरुजी आहेत गिरीश कुलकर्णी त्यांनी आम्हाला सांगितल्यामुळे आम्हाला अधिक महिन्यामध्ये आम्ही विष्णुयाग केला. म्हणजे अश्विन महिन्यामध्ये. अश्विन महिना हा देवीच्या असा समजला जातो. नवरात्रही असतं आणि नवरात्राच्या नंतर हा जो अश्विन महिना काकडा आणि ह्या सगळ्या आमच्याकडे नेहमीप्रमाणे सुरू होतात. तर धनत्रयोदशी दिवशी हा याग करायचं ठरवलं. हा नवचंडी याग केला गेला. ह्याच्यामध्ये काली तांडव हा जो कार्यक्रम केला गेला हा मातृशक्ती संस्थेच्या वतीने
ह्या काली तांडवाचा जो कार्यक्रम या ठिकाणी केला गेला तोही अतिशय आनंदाने पार पडला. आणि ह्याही सगळ्याच्या पाठीमागे मला असं वाटतंय की रामप्रभूंची आणि सीतामाईंचीच इच्छा असावी की असा कार्यक्रम व्हावा. कारण ह्या बाबतीत मला काहीच माहीत नसताना अचानकपणाने आमच्याचकडे येणाऱ्या एका खटावकर ह्या मुलीने आम्हाला येऊन विचारलं की हे आपण करूया. आणि त्यानुसार सगळी पावलं हल्ली फिरली आणि आज हा कार्यक्रम अतिशय आनंदाने आणि समाधानाने या ठिकाणी त्यांनी केला गेला. आता पुढचा यज्ञ जो आहे तो मार्गशीर्ष महिन्यामध्ये दत्तयाग आहे.